ऑर्केस्ट्रा बारचा चालक मालक समजून उत्पादन शुल्कच्या भरारी पथकातील कर्मचारी दत्ता मोरे यांना एका त्रयस्थ व्यक्तीस फोन करून 2 सरकारी वकील येणार आहेत, त्या सरकारी वकिलांची बारमध्ये व्यवस्था करा. ते सरकारी वकील 2 गाणे ऐकून जातील, ते आल्यावर साहेबांचं नाव सांगतील, त्यामुळे त्यांची चांगली व्यवस्था करा असा कॉल केला. याबाबत फोन आलेल्या त्रयस्थ व्यक्तीनं जिल्हाधिकारी व एक्साईजकडे तक्रार केली, परंतु त्यावर अद्याप काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे सदरचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करत आहे. विशेष आवाहन: एक्साईजनं त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अन्यथा एक्साईजचे बाकी कारनामे उघड करण्यात येतील याची नोंद घ्यावी. आता साहेबांचा फोन मी बोललो साहेबांना, रईस शेटनं बोललो साहेब म्हणलं. मग ते काम करा म्हणले, तिथं आपले 2 मुंबईचे लोक आलेत. मुंबईचे लोक, आणि ते मी सांगतो तुम्हाला, तुम्ही समोरच्या माणसाला बोलू नका, ते सरकारी वकील आहेत ऐका. आणि ते म्हणजे थोडस याच्यामध्येच राहायला पाहिजे, गुप्त मध्ये. तुम्हाला मला माहिती. आणि ते काउंटरवर कोण आहे ना, त्याला जरा फोन करून सांगा की बाबा असे 2 सरकारी वकील येतील आणि असं आहे. निकाळजे साहेबांचं जर नाव सांगितलंय तर त्यांना व्यवस्थित जरा व्यवस्था हे करा. फक्त गाणे ऐकून जाणार आहेत ते. निकाळजे का? निकाळजे साहेब एक्साईजचे महाराष्ट्र भरारी पथकाचे आहेत, आपल्याकडेच आहेत सगळं. मी त्यांच्याकडेच आहे, तुम्हाला माहिती आहे. मग ते साहेब म्हणले मला, तर आपलं आहे का तिथं? साहेब म्हणलं आपलं काहीच नाही म्हणलं. ठीक आहे, जाऊ दे. आपले 2 माणसं आले, त्यांना सांगा, रईस शेटना सांगा तिथं काउंटरवर कोण आहे त्याचा नंबर तुम्ही घ्या म्हणले मला. तुम्ही बोला, तुम्ही बोलून मला त्याचं नाव नंबर द्या, आणि दोघं आले तिथं त्यांची व्यवस्था करा. चालतं. कधी आले? आता येतील, एक 10-15 मिनिटात किंवा 15-20 मिनिटात येतील. ठीक. मी तिथं काउंटरवर कोण आहे बघून तुम्हाला लावतो. मला सेट सांगा. आणि दुसरी गोष्ट, हे थोडस म्हणजे सरकारी वकील असल्यामुळे थोडस तुमच्या आमच्यात अंडरस्टँडिंग. नाही काय नाही, त्या माणसाला पण सांगा काउंटरवरच्या अंडरस्टँडिंग. ओके.